इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नाही वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र, 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 मंगळसूत्र. मी कुंदनवर सोपावलं येते. तो लवकरात लवकर सगळी माहिती आणून देईल आपल्याला. या नोकरीच्या बदल्यात मला मानाशी थोडी महत्वाची बोलणी करायची तो. शिवाय ही सुद्धा माहिती मिळव की ह्या कृष्णनची कधी कुठे आणि कशी भेट होऊ शकते. असल्या अटींवर मला नोकरी नकोय. लाथ मारतो मी अशा नोकरीवर. एक काम करतो, फोन लाईन्स डेड करून टाक. पुढचे 4-5 दिवस तरी कुठलीही फोन लाईन चालू असता कामा नये. रितिकावर दबाव आणतो की त्याच्या विरुद्धच्या सगळ्या केसेस मागे घे. आणि दुसरीकडे मानस कृष्णनला एकटाच जाऊन भेटतो. हे कोडं नेमकं काय आहे हे जाणून घ्यावं लागेल. सूर्या, मानसला आधी घरी तर येऊ दे, मी बोलून घेते त्याच्याशी. नाही ताई, नाही नाही. जर आपल्याला वस्तुस्थिती पाहायची असेल तर आपण मानस समोर काहीच बोलता कामा नये. लेट्स सी की तो आपणहून या गोष्टीची वाच्यता करतो की नाही करत. भाऊ जर तो ही गोष्ट आपणहून सांगत असेल तर संशयाला वावच उरत नाही. पण जर सांगत नसेल तर मात्र विचार करावा लागेल. म्हणजे तेव्हाच ही बाब एकदम स्पष्ट होते की कृष्णन मानसतर्फे रितिकाला प्रेशराईज करू पाहतोय, तिच्यावर दबाव टाकू पाहतोय. हे पाहावंच लागेल. एक्सक्यूज मी सर, हे घ्या, बोलून घ्या जरा. काय झालं सरजी? अहो ती कलेक्टर तुमचं म्हणणं नाही ऐकणार तर कोणाचं म्हणणं ऐकणार? सर तुम्ही तिच्याशी बोलून तर बघा प्लीज. हे बघा माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे. माझी इज्जत पणाला लागली आहे सरजी. काय फोन डेड आहेत? सरजी फोन डेड असतील तर तुम्ही तिच्या मोबाईलवर बोलून घ्या. अरे काय चाललंय हो? माझ्याच बाबतीत हे का होतंय? असं सांगतात की कलेक्टरच्या ऑफिसचे सगळे फोन डेड आहेत म्हणून. अरे असं कसं होऊ शकतो? फोन डेड आहेत म्हणे अय्यो. एकाच वेळी सगळ्याच लाईन डेड होणं असं कसं होऊ शकतं? अखेरी ज्याची भीती होती तेच घडलं. मी तुम्हाला कितीतरी आधीपासून याविषयी सांगत होतो की त्या कलेक्टर मॅडमला समजावावं लागणार आहे, तिला रोखावं लागणार आहे. अरे आता बोलशील तरी की आता प्रॉब्लेम काय आहे? अहो प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे. एक म्हणजे ती कलेक्टर आधीपासून डोकेदुखी होऊन बसली. शिवाय जी नवीन एसपी आलीये ती तर हिचा पण बाप आहे. अय्यो झालाय तरी काय? तुमच्या अटकेचं वॉरंट निघालेलं आहे. की कलेक्टर
कृष्णांच्या हातात बेड्या ठोकणार? मी पाहून घेईन मी तिला. स्नेहा, मंदिरात जातेस तू? हा हो ताई, मी रितिकासाठी नवस बोलले होते की ती आणि मानस जेव्हा एकत्र येतील तेव्हा मी नवस फेडेन. विचार केला की आपण आजच जाऊ नवस फेडावा. स्नेहा, मला सुद्धा जर तू बोलली असतीस तर मी सुद्धा आले असते. आहो ताई, अचानकच तसं मनात आलं, त्यामुळे मग मी तयार झाले. पण किती बरं झालं असतं ना, आपण सगळेच एकत्र गेलो असतो. मानस, रितिका. रितिकाकडे वेळ कुठे आहे ताई? शिवाय मानसकडे सुद्धा कुठे वेळ आहे? मी खूपच रिक्वेस्ट केली होती रितिकाला की बाई ग, नवस पूर्ण झालाय, जाऊन फेडून येऊया. पण जाऊ दे ना. जाऊ दे. भाऊ कुठे? भाऊ थोडे अपसेट आहेत ताई. तू प्लीज भाऊंना समजाव की एवढं अपसेट होण्याची गरज नाहीये. आणि हां, मला वाटतं की ही बाब तू रितिकाला सांगू नकोस. ही मानस होती. माझं सुद्धा हेच तर म्हणणं आहे. कुणाला काही सांगण्याची मुळीच गरज नाहीये. जे काही असेल ते आपोआप समोर येईलच. बिलकुल ठीक बोललीस. मानसला आधी येऊ द्या. जर तो आपणहून काही सांगत असेल तर ठीक आहे, नाही तर मग विचार करू काय करायचंय ते. हो ना? अरे बाबा, निघूया का स्नेहा? उशीर होतोय. हो, चल. जाऊन येतो ताई. मानस जर कृष्णनला भेटला असेल तर मग त्याचं कारण काय असू शकतं? खूपच क्षुल्लक बाब आहे स्नेहा. मानस नोकरीच्या संदर्भात त्या न्यूज चॅनलमध्ये गेला होता. ही मी कुंदनशी बोलून माहिती मिळवली. तिथून परतताना मानसची भेट कृष्णाशी झाली. कृष्णन त्या न्यूज चॅनलमध्ये पार्टनर आहे. मला वाटतं की हा कृष्णन मानसद्वारे रितिकाकडनं फायदा उठवू पाहतोय. जर अशी कुठली बाब असल्यास मला नाही वाटत की मानस अशा प्रकारची तडजोड करेल. ऍक्च्युली रितिका असली कुठलीच बाब मान्य करणार नाही. ठाऊक आहे मला. आय नो. आपण हे पाहायचंय की आपण कृष्णनचा फायदा कसा उठवू शकतो. ही मानसची कृष्णनशी झालेली भेट आपल्यासाठी खूपच फायदेशीर ठरू शकते. आता आपण हे पाहायचंय की या गोष्टीचा फायदा आपण कसा उठवतो. बिलकुल ठीक बोललास तू. जर कसंही करून कृष्णन आपल्या हातात आला ना, तर आपण मानसला बदनाम सुद्धा करू शकतो. शिवाय रितिकाच्या जीवनात पुन्हा आगही लावू शकतो. बिलकुल ठीक बोलतेस तू. मी सुद्धा असाच विचार करतोय. आपल्याला आपल्या सफलतेसाठी कृष्णनसारखा एक मोहरा पाहिजे, जेणेकरून रितिकाचा काटा काढायचा आपण आणि आरोप कृष्णनच्या माथी मारायचा. पण हे होणार कसं? होईल स्नेहा, सर्व होईल. हळूहळू सर्व होईल. कुंदनला येऊ दे. एकदा मला कळू तरी दे की कृष्णनला कधी, कुठे आणि कसं भेटायचंय. त्यानंतर हे काम सुद्धा होईल. भाऊजींच्या डोक्यात तुझ्या संशयाचं बीज पेरलंयस. त्याचं रोपटं होण्यासाठी तू ज्या ज्या गोष्टी करू शकणार आहेस ना, लवकर कर. पण ते सुद्धा मानस स्वतःलाच निर्दोष सिद्ध करण्यापूर्वी. यू आर राईट. भाऊ, या गोष्टीच्या विचाराने इतका उद्विग्न नको होस. कोणी सांगावं की मानस कृष्णनला अचानक कुठेतरी भेटला असावा. शिवाय बाब तेवढी गंभीर नसावी जेवढी मोठी आपण ती समजतोय. बाब गंभीर आहे कावेरी. रितिकाजी या शहराची कलेक्टर आहे. तिच्या पतीला, मानसला कृष्णनसोबत पाहिलं जात आहे, जो या शहरात बेकायदेशीर
क्लिनिक चालवतोय जिथे स्त्री भ्रूण हत्या होत आहेत. जर मीडियाला या गोष्टीचा सुगावा जरी लागला ना तरी बाप खूप गंभीर होईल. मी तुझं बोलणं समजू शकते भाऊ, पण मानसला सुद्धा ह्या गोष्टीची जाणीव असणारच ना. नमस्ते. काय झालं मानस, एवढ्या चिंतेत का वाटतोयस तू? नाही, ठीक आहे मी. कुठे गेला होतास? उशीर झालाय खूप, आम्ही वाट पाहत होतो. जज साहेब, मी जॉब शोधायला गेलो होतो. खरं तर माझी माझ्या डॅड सोबत काम करण्याची इच्छा नाही. जर त्यांना माझी गरज भासत नसेल तर मी सुद्धा तिथे जाणार नाही. हे काय बोलतोस तू मानस? तुझे ते पिता आहेत, मान्य आहे ते नाराज आहेत तुझ्यावर, पण ही नाराजी जास्त दिवस नाही टिकून राहायची. कावेरीजी, तुम्ही ओळखलं नाहीये त्यांना, तरी सुद्धा तुम्ही म्हणत असल्यास मी एक वेळा बोलून बघतो त्यांच्याशी. पण त्यांच्यासोबत काम मी मुळीच नाही करणार. मी स्वतः माझ्या हिमतीवर कुठे दुसरीकडे काम करेन. व्यवस्थित शिकलोय, योग्यता आहे, कुठे ना कुठेतरी जॉब हा मिळेलच मला. शोधलास का मग? कुठे मिळालं काम? नाही, आज तरी नाही, पण मला आशा आहे की लवकरच मला काम मिळेल. मी आलोच जरा. एक सांगायचं होतं तुला, कायम लक्षात ठेव, माणूस जो असतो ना तो त्याच्या संगतीवरून ओळखला जातो. तो त्याच्या संगतीवरून ओळखला जातो. संगतीचा परिणाम माणसावरती जरूर होत असतो. गुड नाईट. बॉस, कृष्णना तुम्ही त्यांच्या घरी जाऊन भेटू शकता. मला लवकरच भेटायचं कृष्णनला, कारण मला असं वाटतंय की तो माझ्या कामी येऊ शकतो आणि मीही त्याच्या कामी येऊ शकतो. पण तसं भेटण्यात एक धोका आहे सर. जर बाब उघड झाली तर प्रकरण बिघडू शकेल. तू काळजी करू नकोस सुंदर, आम्ही प्रकरण बिघडू नाही देणार. कुंदन, मी विना रिस्क कुठलाच गेम नाही खेळत. मला वाटतं की एकदा तरी कृष्णनला भेटून घ्यावं, म्हणजे माझं काम खरंच सोपं होईल. माझी लवकरात लवकर त्याची भेट घडव. पण तुम्हा दोघांचा प्लॅन काय आहे? भाऊ, एक जुनी म्हण तुझ्या कानावर आलीच असावी, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. कृष्णनची शत्रू रितिका आहे, शिवाय आपली शत्रू सुद्धा रितिकाच आहे. आता तूच विचार कर, कृष्णन आज ज्या अवस्थेत आहे, स्वतःला वाचवण्यासाठी तो वाटेल ते करेल, कुठल्याही टोकापर्यंत तो जाईल. त्या टोकापर्यंत जे मला गाठायचंय, ज्याने माझा मार्ग सुकर होईल. समजलं? तुला अजूनही नाही समजलं? आता स्पष्टच सांगते तुला, आम्हाला रितिकाला मार्गातनं दूर करायचं. खूप अडचणी उभ्या करून ठेवल्यात त्याने आमच्या सगळ्यांसाठीच. ते तर माहिती आहे आपल्याला, कारण आतापर्यंतच्या आपल्या प्रत्येक अपयशाचं निमित्त रितिकाच ठरले ना. तुला हे समजतंय ना? आपल्याला ते निमित्तच दूर करायचंय. ही आपल्यासाठी एक मोठी संधी आहे कुंदन. शहरात खळबळ माजली आहे. रितिकाचे हजारो शत्रू या शहरात फिरतात. आपण ह्याच संधीचा फायदा उठवायचा. शिवाय आपला एक मोहरा मानस सुद्धा आहे. आता कृष्णाची भेट झाल्यावरच हा निर्णय घेतला जाऊ शकतो की आपलं काम कसं होणार आहे, मानसला सापळ्यात कसं फसवायचं. कृष्णाची भेट झाल्यावरच आपण हे सगळे डिसाईड करूया. ऐक स्नेहा, तू मेघनाच्या घरी जाऊन माझी वाट बघत बस. आपण दोघं एकत्रच घरी जाऊ. ठीक आहे.
अरे दीपाली. हॅलो, ये बस. बोल आता, कशी आलीस? काय काम होतं? हो, थोडं काम तसं होतंच. 1 मिनिट. तू दुसरं काहीही बोलण्यापूर्वी मला हे सांगायचंय की संपूर्ण शहरात एकच गोष्टीची चर्चा आहे की आपली ही नवीन एसपी आली आहे ना. अहो, तिला ना झोपेची गरज आहे ना आरामाची गरज आहे, फक्त काम काम आणि काम. हो, खरंच आहे. जर डोक्यावर जबाबदारीचं ओझं असेल ना आणि माणूस जबाबदाऱ्यांच्या बाबतीत प्रामाणिक असेल तर माणसाची झोपच उडून जाते. सो बोल, काय बोलायचं होतं? या केसच्या संदर्भात मोठमोठ्या लोकांचे फोन येत आहेत. मोठमोठ्या वशिलेबाज माणसांना हवंय की मी केस बासनात गुंडाळून टाकावी, ही केस मिटवून टाकावी. अगं दीपाली, एवढं टेन्शन घेण्याची काय गरज आहे? तू एक काम का करत नाहीस? माझ्यासारखंच तुझ्याही ऑफिसचे फोन थोड्या दिवसांसाठी डेड करून टाक. ओ, कमालच आहे. मला हा विचार सुचलाच कसा नाही. कधीपासून तुला फोन ट्राय करत होते. सुचलं असतं तर मी सुद्धा ऑफिसचे फोन डेड केले असते. उगीच मोठमोठ्या लोकांशी फोनवर बोलून त्यांना उत्तरं देऊन माझं खरोखरीच डोकंच फिरलंय. मग आता काय विचार आहे तुझा? विचार काय करायचा आहे? ही केस तर बंद होणारच, पण अपराध्यांना जेरबंद केल्यावरच. खास करून कृष्णन घाणेकरचे फोन येत आहेत की कृष्णनची केस रफादफा करून टाका. पण कृष्णन घाणेकरला हे ठाऊक नाहीये की त्याने एवढे मोठमोठाले वशिले लावून स्वतःवरच मोठं संकट ओढावून घेतलंय. हे बघ त्या कृष्णन घाणेकरचं अटकेचं वॉरंट. आणि मी कृष्णनला अरेस्ट करायला निघालीये. व्हेरी गुड, वेल डन. आणि मी कृष्णनला अरेस्ट करायला निघालीये. व्हेरी गुड, वेल डन. मी विचार केला की त्याला बेड्या ठोकण्यापूर्वी तुला इन्फॉर्म करावं. पण दीपाली, एव्हाना तर त्याला समजून चुकलं असावं की त्याच्या अटकेचं वॉरंट एव्हाना निघालं असेल. जर उशीर झाला तर आपलंच नुकसान होईल. तू लवकर जा आणि अटक कर कृष्णनला. ओके. ऑल द बेस्ट. थँक्यू. अयो, काय अर्थ याला? एवढी जुनी दोस्ती आहे, एवढे चांगले रिलेशन आहेत, तरी पण तुम्ही कोणीच मला मदत नाही करू शकत हो. अरे, माझ्या नावाचं अटक वॉरंट इश्यू झालंय हो, पण तुम्ही कोणीच मदत करायचं नावच घेत नाही आहात. अरे, जर अरेस्ट वॉरंट थोपवू शकत नसाल तर जामीन तरी मिळवून द्या हो. हे पण नाही करू शकणार हो. अरे, तुम्हाला स्वतःच्याच इज्जतीची पडली आहे. मला समजतंय तुमचं सगळं वागणं. तुम्ही कोणीच काही करू शकणार नाही माझ्यासाठी हो, कोणीच नाही. ती कलेक्टर कोणाचंच बोलणं मान्य करायला तयार नाही हो. सर्वांनाच मूर्ख बनवून ठेवला होती ने. अरे, पण यात मला कोण मदत नाही करू शकणार? कोण मदत करू शकेल मला? मी तुमची मदत करू शकतो. मला असं म्हणायचं की या प्रकरणात मी जी तुमची मदत करू शकतो ती दुसरं कोणीच नाही करू शकणार. अय्यो, तुम्ही मला मदत करणार आहात काय? पण कशी हो? मला तुम्ही नाही ओळखलं. मी रितिकाचा काका आहे. आता तुम्हाला समजलं असावं. जर तुम्ही माझ्याशी हात मिळवलात किंवा असं म्हणूया की आपण दोघांनी हात मिळवले तर खरोखरीच खूप अवघड काम सोपं होऊ शकतं. माझ्या नावाचं वॉरंट इश्यू झालंय हो. ते वॉरंट तुम्ही रोखू शकता? पोलिसांची तुकडी आता येईलच एवढ्यात. तुम्ही सर्वांनी बंगला चारही बाजूंनी घेरा. मॅडम, मिळालेल्या बातमीनुसार कृष्णन बंगल्यामध्येच आहे. हो, मला सुद्धा हेच वाटतंय. कृष्णन बंगल्यामध्येच आहे. पण कोणीतरी त्याला बातमी पुरवलीच असणार की त्याच्या विरुद्ध अटकेचं वॉरंट निघालंय.
त्यामुळे तो पळून जाण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणूनच आपल्याला एकदम सतर्क राहावं लागेल. आपल्याकडनं कुठलाही निष्काळजीपणा होता कामा नये. पोलिसांची तुकडी अजून पोहोचली कशी नाही? मिस्टर कृष्णन, यावेळी मी तुमची अटक थांबवू शकणार नाही. पण हा, यापुढे तुम्ही जे कुठलं काम सांगाल, मी तुम्हाला वचन देतो की तुमचं ते काम पार पाडेन. सर, आता तुम्हाला या अटकेपासून बचाव करण्याचा फक्त एकच मार्ग उरलेला आहे की तुम्ही हे घर सोडायचं. नाहीतर पोलीस केव्हाही कुठल्याही वेळी इथे पोहोचू शकते. सर, तुम्हाला अंडरग्राऊंड व्हावं लागेल. मला हॅलो. बॉस हा, बोल कुंदन. बॉस तुम्ही तिथून निघा लवकर. पण झालं काय कुंदन? बॉस, ती एसपी इथं पोहोचली. शिवाय ती कृष्णनला अटक करणार आहे. व्हॉट? बॉस, आणि पोलिसांनी या बंगल्याला चारी बाजूने घेरलंय. म्हणजे कृष्णन इथून निसटता कामा नये. यांना आत्ताच यायचं होतं का? मिस्टर खाणेकर, पोलिसांनी तुमच्या बंगल्याला चारी बाजूने घेरलेलं आहे. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे प्रेम रे, जीवन सार रे, पतीचे प्रेम रे, जीवन